तर जय शिवराय मंडळी, हर्षद बॉस यूट्यूब चॅनलवर तुमचं सरचे स्वागत. आज मी मामाकडे आलेलो आहे. मामाकडे बागेत आलेलो आहे. तर तुम्हाला एक ब्लॉग मी केलेला आहे, तो पाठवतो. दुसरा ब्लॉग चालू आहे आता. तुम्हाला मी दाखवणार आहे. पाण्याचं टाकं आहे खाली, आणि खाली परत जांभे आहेत, ते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, बाबांनी लावलेले इथे नारळाने आहे. इथे पाण्याची टाकी आहे. इथून आम्ही पाणी झाडांना घालतो. इकडे सुद्धा आहे, हे भरलेले आहे सामान. इकडे आहे, इकडे आपल्या जांभे बिंबे आहेत. हा कुत्रा पाहू शकता तुम्ही, माझ्या पाठवूनच येतोय. तर मित्रांनो, आता मी चाललोय बाबांनी लावलेले हळद आणि फोपलीनी दाखवतो. आता इथे पण मोहर लागलाय जांभींना, हे पाहू शकता तुम्ही. इथे मोहर लागले, आपले फोपलीनी आहेत. इथे सुद्धा हे, इकडे बाबांनी हळद लावलेले आहे. आता ते अडचण आहे म्हणून मी दाखवू शकत नाही. इकडे फोपलीनी, इकडे हळद, इकडे फोपलीनी लावलेले आहेत. हे नारळ आहे, ही फोपलीनी. इकडे सुद्धा जांभी आहेत. तर मित्रांनो, मी आता खाली जायचे, आणि हा सुद्धा नजर आहे कडक. आणि इथून आम्ही आता घसरट आहे, म्हणजे इकडून उतार आहे. तुम्हाला इकडे बघू शकता तुम्ही, ही डोंगर रांग बसायला आहे. इकडे भरपूर सारे डोंगर आहेत. इकडे खाली ही नदी आहे, तिकडूनच आम्ही आलो. खाली पण शेती, आपले भाज्या बिजा लावलेल्या आहेत. तर आता मी खाली जायचे, तुम्हाला दाखवतो. हा इकडे भाऊ चाललेला आहे पुढे, कारण आता हे इकडे आंबा लागलेला आहे. इकडे आम्ही पहिले जेवण बिवण करायचो, आणि इकडे असं चालू आहे. इकडे सुद्धा आम्ही आपलं येतो जांभे बिंबे काढायला. आता इथेच थोडं खाली ना पाण्याचं टाका आहे, ते तुम्हाला दाखवतो. आणि इकडे घसराट आहे, तुम्हाला दाखवतो मी. घसराट हे बघा, घसराट आहे, पूर्ण घसराट बघू शकता. मी आता इकडून तिकडे सुद्धा जांभे आहेत, पण आता मला इकडून जातोय, पाण्याचं टाका दाखवतो तुम्हाला. हे कसलं तरी झाड आहे बागेत. बाग म्हणजे एक नंबर भारी झाले आहे, पण बाबा आता जरा नाही आहेत, त्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे. ते बघायला आलेलो आम्ही. ते मित्रांनो, तुम्ही बघा, हा बघा आंब्याला मोहर लागलेला आहे. काय जबरदस्त मोहर लागलेला आहे. इकडे सुद्धा आहे जांभी, आणि इथे खालीच रस्ता आहे. हे इथून गाड्या जातात आहेत. हा बघा, खालीच रस्ता आहे. मी आता इकडून जाते पाण्याच्या टाक्याजवळ. हे बघू शकता तुम्ही, इथे घसरट आहे पूर्ण. हे बघा, आलो आता मी. इथे सुद्धा मोहर लागलेला आहे. तर मी आलो म्हणजे पाण्याचं टाकं दाखवतो तुम्हाला. आता मी इकडं तुम्हाला रस्ता दाखवतो. इथून आता गाडी जाते बघा, गाड्या जात आहेत. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे पाण्याच्या टाक्याजवळ. इकडे सुद्धा टाके ठेवलेले आहे. इकडे मी आता आलोय, घसरट आहे, जरा आरामात जातो. इकडे जांभी आहेत, जांभी धरल्या आहेत, काजू धरलेले आहेत. आणि इकडे तुम्ही पाहू शकता, आता इथे पाण्याची टाका आहे. आहेत बेडकं आहेत. पाणी स्वच्छ असतं, 24 तास असतं, आपलं 24 महिने असतं, 12 महिने असतं हे पाणी येत. इकडनं असं वरनं येतं. इथे टाके ठेवलेले आहेत, पाणी एकदम स्वच्छ आहे. इकडे खाली रस्ता आहे, तुम्ही दाखवतो, पाणी आहे इकडे बघा, पूर्ण स्वच्छ आहे. आता जरा पातेरा पडला आहे, त्यामुळं जरा पाणी दिसतंय, पण ते पावसाळ्यातून एकदम चांगलं असतं पाणी. तर मित्रांनो, आता मी जाते तुम्हाला आणि दाखवतो काहीतरी. तुम्ही बघा, आता मी आता आलेलो आहे आंब्याच्या इकडे. आता इकडे आंबे दाखवतो तुम्हाला. धरले आहेत, छोटे छोटे आहेत, पण
ते बघू शकता तुम्ही, आंबा आहे धरले छोटे छोटे, मोहर आलेला आहे आंब्यांना सुद्धा. आणि हा खाली रस्ता आहे. तर मित्रांनो आता मी जात आहे इकडून. इकडे सुद्धा जांभे आहे, तुम्हाला दाखवतो. आंबे पण धरलेले आहेत. हा इकडे मोहर धरलेला आहे, बघू. इकडे मोहर आहे, इकडे सुद्धा चालू आहे. इकडे डोंगर आहेत, इकडे तिकडे शेती आहे, तिथे शाळा आहे, इथे खाली इथे शाळा आहे. इकडे आंबे आहेत, इकडे वरती जांभे आहेत. आता मी आलोय आंब्याच्या इकडे. इकडे आंबे आहेत, खाली आंबे. हा रस्ता आहे, इथे खाली रस्ता आहे, गाड्या आहेत, जात आहेत येत आहेत. आणि हा पाहू शकता तुम्ही, मोहर लागलेला आहे. इकडे सुद्धा कडक एक नंबर धरलेला आहे मोहर. इथे जरा काळपट वाटतोय, पण नाही झालाय, चांगला एक नंबर मोहर आहे. इकडे सुद्धा मोठं झाड आहे. इकडे आता मी चाललोय तिकडे खाली, इकडून गेट आहे, तिकडून जायला रस्ता असतो, पण आता ते बंद आहे. चालू करतो, आपण आपल्याला जायचं आहे वरती, म्हणून आता आम्ही जायच आहे. चला आता जाऊया वरती. तिकडे ती शाळा आहे, रस्ता आहे, जाता येतं. तर आपण जाऊया वरती इकडून. मध्ये इकडून चाललोय. कामगार काका पण वरती थांबलेले आहेत. मी सुद्धा इकडे आहे थांबलेलो म्हणजे जायत आहे. ते मोहर लागलेले आहे, काय कडक मोहर लागलेले आहे, पाहू शकता तुम्ही. आता मी चाललोय वरती जातोय, कारण का आता आम्ही थोड्या वेळाने जाणार आहे, त्यामुळे जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तर चलो, बाय.